नमस्कार श्रोते हो, आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. सोमवती अवस ही कथा आपण पाहिली. माणसाने ध्येयवादी असावे व तसे आचरणवादी असावे अशी शिकवण आपल्याला श्यामच्या आईकडून मिळाली. चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया. रात्र 25वी. देवाला सारी प्रिय. संध्याकाळची 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी जाऊ का बाहेर? कंबळ्या देवधराकडे नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कावडी पुढे एक म्हातारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हातारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला आंघोळ घालीन, जा. आई लोकांनी बघितले तर मला हसतील, मला मारायला येतील, काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ असे मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येते किती वेळ, कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा, कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर असे ती गयावया करून विनवू लागली. अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली. अरे श्याम, ती म्हारीन ना? अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू, अरे काही ताळतंत्रे तरी असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे, तसंच घरात शिरून काही घर बाटविणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जायला. नदीतून जावयाची आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानांत शुद्धी ही हे मला माहीत आहे असे म्हणून मी तिथून गेलो. मी घरी गेलो. आई म्हणाली, त्या म्हातारणीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन, पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत, जा हाक मार तिला. ए गोयलेवाली, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालायचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? वय माय, ताप लई येतो, काय करताव, पोटाला हवं ना असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे, शिळा आहे, देऊ का तुला?
आईने विचारले. द्या आई, देव तुमचं भले करो. गरिबाचे दुनेत कुणी नाही बघा, दिनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वाईच पाणी घालताव दादा, ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरूनच तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली. चल श्याम, तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरूनच माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजवल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हातारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो, पुरणपोळी खात होतो, आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते रागवून उठावयास लागले, परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढवीत होते, परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला हो दादा. आई, तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाढीव होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व म्हातारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाले नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर इथे ओरडत बसली. तुम्ही अलीकडे माजलीत महारडी. निघ का मारू वाहन फेकून. असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरंच वाहन उचलली. नको रे दादा, नको रे मारू, जाते जाते रे दादा, असे म्हणत ती निघून गेली. आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात, दुसऱ्यांचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास. मघाची ती म्हातारी नाही का म्हणाली, गरीबाला कोणी नाही तेच खरे. आई, उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पान सुपारी, अत्तर, गुलाब करतील. त्याच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग यांचा देव? हातात वाहन घेऊन त्याचा पितांबर बाटला नाही. पायात पायताने घालून ही सोवळी, हे मुकटे कद हातात घेऊन खुशाल जातात. परंतु ही वाहन ज्याने ह्यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा. त्याची सावलीही नको. आई, हे कसे ग? हे कसले सोवळे? हा का धर्म? देवाला हे आवडेल का ग? एक पैसा तेवढा त्यांचा देव आहे नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथाची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाक मारीत. परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कोणाच्याही घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी
या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम असे ते म्हणावयाचे. महारामांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महारमांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून. ते पापी आहेत त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत. खरे, पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळ्याच्या घामाने, प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही आई? मी विचारले. श्याम, आपले ते विठनाकडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता. त्याची सवयी दिडी करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल हो. आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणाच्या देहात आहे, माशाचे आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्या साठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुहकोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारी प्रिय आहेत, कारण सारी त्याचीच. तू माझा म्हणून मला आवडतोस, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल ते तू करतोस, त्याचप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीण भावावर प्रेम नाही, तो महारांवर, मांगांवर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावेनासे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी काय तुला सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई माझ्याजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. माझ्या भारतीय देव मुळी नुरला, सगळा अंधार रे भारतांतरी भरला. माझ्या भारतीय देव मुळी नुरला, सगळा अंधार रे भारतांतरी भरला.
नाही दया स्नेह तिथे देव का असे, नाही दया स्नेह तिथे देव का असे, बंधू भाव तीळन तिथे प्रभू कसा वसे, देव मंदिरी ना देव अंतरी ना, देव तो अजी मेला, देव तो अजी मेला. धन्यवाद. आजची कथा खूपच सुंदर आहे. निसर्गही आपल्याला दाखवून देतो की सर्व सजीव समान आहेत, पण माणसं मात्र माणसांमध्येच भेदभाव करतात. उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ हे वाद संपून सर्व समानतेने वागायला लागले तर खूप चांगलेच बदल समाजात पाहायला मिळतील. आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुसून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे हे लक्षात धरूया, असे श्याम सर्वांना सांगत आहे. तुर्तास इथेच थांबते. अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपला अभिप्राय मला नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. थँक्यू सो मच. जय हिंद.